तर मंडळी आज आम्ही असेच फिरा केलेलो कारण आमका मॅडमांनी पण सांगितलं जरा इलेक्ट्रिकलची जरा माहिती बघा, इन्सुलेटर वगैरे शिकवलं, पोलचे टाईप वगैरे बघू सांगितलेलं. तर आम्ही असेच मित्र जरा बाहेर पडलेलो. तर आमचा काय योगायोग आणि काय नशीब चांगला एवढा ना की तेवढं इथले चराटे गावातले जे वायरमन असतात ते आमके भेटले. आणि तर मग त्यांना आम्ही असंच थोडेफार प्रश्न वगैरे विचारलं, तर त्यांना माहिती वगैरे सांगितलं. तर त्यांनी माहिती तुमच्यापर्यंत पण माका पोचवची आहे, माझ्या मित्रांपर्यंत पण माका पोचवची आहे. तर आम्ही तुमका त्यांना दाखवते. त्यांचं नाव असं काय नाव तुमचं? वैभव जयवंत परब. त्यांचं नाव असं वैभव जयवंत परब, सिनियर टेक्निशियन आणि चराटे गाव त्यांना दिलेलं सावंतवाडीतलं. तर मी तुमका आता दाखवते, ते माहिती सांगतं. चला आपण त्यांच्याकडून माहिती ऐका. जी लाईन मेन लाईन आजरावर येते, आजरावरून 220 केव्ही येते पॉवर लाईन. ती ट्रान्समिशन अंतर्गत येते. ती लाईन डायरेक्ट इन्सुली सबस्टेशन 220/33 केव्ही इन्सुली सबस्टेशन इथे येते. इन्सुली सबस्टेशन कडून ती स्टेप डाऊन केल्यानंतर 220 ते 33 केव्ही ती स्टेप डाऊन करून 33 केव्ही डायरेक्ट सावंतवाडी सबस्टेशनला जाते. सावंतवाडी सबस्टेशनमध्ये गेल्यानंतर ते परत त्या ठिकाणी पॉवर ट्रान्सफॉर्मर 5 मेगा MVAचा एक ट्रान्सफॉर्मर लावलेला आहे, 5 MVAचा आहे. तो परत स्टेप डाऊन करतो. तो स्टेप डाऊन केलेला ट्रान्सफॉर्मर परत पुढच्या फिडरला सप्लाय दिला जातो. त्याच्यातल्यापैकी हा आपल्याकडे जो आला आहे तो कारिवडी फिडर आहे. तो स्टेप डाऊन केल्यानंतर सावंतवाडी सबस्टेशनमधून 33/11 केव्ही होतं सप्लाय. आता 11 केव्ही सप्लाय ह्या कारिवडी फिडर मार्फत चराटापर्यंत पोहोचलेला आहे. तर त्या ठिकाणी 11 केव्हीचं डाऊन 220 ते 33 केव्ही नंतर 11 केव्ही असं करून प्रत्येक गावात 11 केव्ही सप्लाय पुरवला जातो. 11 केव्ही सप्लाय फिडर मार्फत प्रत्येक गावात पोहोचल्यानंतर 11 केव्ही सप्लाय त्या ट्रान्सफॉर्मरला दिला जातो. बघा यो ट्रान्सफॉर्मर राहतो. त्या ट्रान्सफॉर्मरला 11 केव्ही प्रत्येक गावात दिला जातो 11 केव्ही सप्लाय. आणि हा 11 केव्ही सप्लाय तो ट्रान्सफॉर्मर परत स्टेप डाऊन करतो. तो स्टेप डाऊन केल्यानंतर 200 फेस टू फेस 440 व्होल्ट आणि फेस टू न्यूट्रल 230 व्होल्ट 230 ह्याप्रमाणे डिस्ट्रीब्युशन केलं जातं. घरगुती ग्राहकांसाठी सिंगल फेज लो व्होल्टेज आणि कमर्शियल रेसिडेंट आपलं इंडस्ट्रियल त्यासाठी 3 फेज कनेक्शन दिलं जातं. ते 3 फेज 440 व्होल्ट, सिंगल फेज 230 व्होल्ट याप्रमाणे डिस्ट्रीब्युशन केलं जातं. प्रत्येक ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटीनुसार प्रत्येक ट्रान्सफॉर्मर लोडनुसार वापरले जातात. आता हा एक 63 केव्हीचा आहे. हा ट्रान्सफॉर्मर 63 केव्हीचा हा ट्रान्सफॉर्मर आहे. हा लोड चालू आहे. याच्यावर परत LTG 2 सर्किट डिस्ट्रीब्यूट केली गेलेली आहे. एक लेफ्ट साईडला सर्किट आणि एक राईट ए सर्किट आणि बी सर्किट अशी 2 सर्किट त्याच्यात डिस्ट्रीब्यूट केली जातात ह्या डिस्ट्रीब्युशन बॉक्स मार्फत. डिस्ट्रीब्युशन बॉक्स आपण आता आम्ही खोलूक सांगत नाही, उगाच खोलूया नको आता. तर इथं 2 सर्किट असतात, म्हणजे एक इकडच्या लोकांनी दिलेला एका सर्किटमधून आणि एका सर्किटमधून म्हणजे राईट साईडच्या असा त्याचं काय थोडक्यात डिस्ट्रीब्युशन केलेलं असा. हा दोन्ही साईडला देण्यासाठी 100 एम्पियरचे 3 फ्यूज वापरले जातात. 100 RYB साठी प्रत्येकी 100 एम्पियरचे फ्यूज वापरले जातात. हां अच्छा. त्याप्रमाणे ओव्हरहेड सर्किट पासून ॲल्युमिनियम कंडक्टर वापरून प्रत्येक घरापर्यंत पोहोच केला जातो सप्लाय. म्हणजे बघा इंका किती हे असतं काम असतं. 11 केव्ही सप्लाय आल्यानंतर पोलला टच होऊ नये किंवा इतर काहीतरी शॉक सप्लाय खाली उतरू नये, झाडं त्यासाठी आपले इन्सुलेटर वापरायला लागतं. इन्सुलेटर थोडं आमका इन्सुलेटरचे टाईप पण सांगा. आता एवढा सांगता असतं थोडा इन्सुलेटरचे पण टाईप पण होऊन जाऊन दे. इन्सुलेटरची ही वरची ती ह्या पोलवर पहिला पोल आहे तो पिन इन्सुलेटर, चिनी मातीचा आहे तो पिन इन्सुलेटर. वरती असे पिन टाईप दिसतात आपल्या पिनी सारखे, हे बघा हे वाले. तर हे असं ते पिन टाईप इन्सुलेटर आहे. अच्छा सांगा. आणि त्याच्या पुढे आहे तो एंडिंग झालाय, पुढचा कट पॉईंट झालाय तो डिस्क इन्सुलेटर. हे बघा डिस्क मोठा दिसतोय तो चिनी मातीचा डिस्क इन्सुलेटर. आणि त्या साईडला अपोजिट साईडला दिसतोय तो फायबर इन्सुलेटर. बार वाला दिसता ना तो फायबरचा फायबर डिस्क इन्सुलेटर. आता हे नवीन आलेले आहे फायबर डिस्क इन्सुलेटर. पुढे टॅप गेला तर पुढच्या ट्रान्सफॉर्मरसाठी पुढे गेलेला आहे टॅप. इथून दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरला गेलेली आहे ही लाईन असतात. होय. आता ट्रान्सफॉर्मरला प्रोटेक्शन देण्यासाठी मध्ये AB स्विच, एअर ब्रेक स्विच आणि एअर ब्रेक स्विचच्या खाली सिरीज पुढे मध्ये डिओ सेट. एअर ब्रेक जरा सांगा म्हणजे खायचं जरा त्यांना म्हणजे काय. वर AB स्विच 3 ब्लेड दिसतात वरती बघा ते डिस्कच्या तिथले. आधी डिस्कच्या खाली त्याच्या खाली तो एअर ब्रेक स्विच, त्याच्या खाली डिओ सेट नंतर ट्रान्सफॉर्मर असं सप्लाय दिला जातो. म्हणजे प्रोटेक्शनसाठी स्विच वापरले जातात. हां त्या ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटीनुसार 5 एम्पियर 10 एम्पियरचे डिओ स्विच वापरायला लागतात त्या ठिकाणी. त्यानंतर पुढे ट्रान्सफॉर्मरचे पार्ट LT बुशिंग, अंडरलोडर टँक, ब्रीदर, बकोल्स रिले. आतमध्ये आता ही साईड दिसते ती आपल्याला SP साईड दिसते. HP साईड. अच्छा हे वाली साईड. आणि अपोजिट आहे ती
स्टेप डाऊन केलेला LT साईड लो टेन्शन त्याच्याकडून तुमका स्टेप डाऊन लो केलेला टेन्शन ह्याच्यामध्ये 3 बुशिंग येतात RYB आणि अपोजिट साईडला स्टार पॉईंट असल्यामुळे ट्रान्सफॉर्मर आपला डेल्टा स्टार आहे बघा स्टार डेल्टा कनेक्शन केलेला आता इकडे Delta जात आहे बघा आपलं स्टार स्टार Delta कनेक्शन Star. केलेला डेल्टा स्टार डेल्टा टू स्टार केलेला ना डेल्टा टू स्टार केल्यामुळे LT साईड न्यूट्रल RYB याप्रमाणे सिक्वेन्स असतो राईट साईडला उभं राहिल्यानंतर राईटची पहिली न्यूट्रल त्यानंतर त्याच्या बाजूची R त्यानंतर बाजूची Y त्यानंतर B ब्ल्यू असं ह्याच्याप्रमाणे केलं जातो तुमका दिसतं का तेवढं कळत नाही पण काळीवाली असं ती न्यूट्रल दिलेली आहे आणि ते आपले 3 फेज आहेत बरोबर ना आणि त्या अनबॅलन्स लोड कव्हर करण्यासाठी त्याला न्यूट्रलला अर्थ केलेली आहे हे बुशिंग अजून काय जरा पोल बद्दल पण जरा सांगा पोल असं ते आपले पोलची डीपी हे आपले 11 मीटरचे पोल आहेत ते 4x4.5 चे पोल आहेत हे बघा याची रुंदी 4x4.5 हा पोलची आणि हाईट असा ती 11 डीपी ह्याला डीपी सगळे म्हणतात डीपी का म्हणतात तर डबल पोल म्हणून तर डीपी म्हणतात जातो डीपी म्हणजे तो नाही तो डीपीसी रोहित्र म्हणतात त्याला 63 केवीचे हे रोहित्र ट्रान्सफॉर्मर आहे तो आणि हे 2 पोल टीपी त्याला डीपी म्हणतात डबल पोल हा असे डीपी म्हणतात ह्या 2 पोल डीपी स्ट्रक्चर म्हणतात वरचा आहे तो 2 पोल असं ट्रान्सफॉर्मर आहे फक्त 63 केवी ट्रान्सफॉर्मर आहे वरचा त्याच्या मार्फत सगळ्यांना वरचा ब्रीदर दिसतो हा हे बघा ब्रीदरचं जरा त्यांना सांगा ब्रीदर कशा प्रकारे काम करतं ब्रीदर आतली हवा जेव्हा ओव्हर हीट होतो ट्रान्सफॉर्मर आपला तेव्हा ओव्हर हीट झालेला तर आतली हवा जेव्हा वर येते ऑइल आणि हवा त्याप्रमाणे परत ती थंड झाल्यावर परत आतमध्ये हवा जाते ट्रान्सफॉर्मरच्या आतमध्ये तर आतमध्ये जाणारी हवा ही सच्छिद्र आपलं बाष्प सहित असेल तर आतल्या ट्रान्सफॉर्मरचं ऑइल जे आहे ट्रान्सफॉर्मरचं ते रेजिस्टिव्ह ऑइल असतं ते त्याला जरा जरी हवा बाष्प सहित जर हवा लागली तर ती ट्रान्सफॉर्मरचे ओहमिक रेजिस्टन्स जो आहे ऑइल रेजिस्टन्स तो कमी होऊन ट्रान्सफॉर्मर शॉर्ट होऊ शकतो तो ट्रान्सफॉर्मर शॉर्ट होऊ नये यासाठी आतमध्ये जाणारी हवा ही शुद्ध कोरडी असावी म्हणून त्यासाठी तो ट्रान्सफॉर्मरला ब्रीदर वापरला जातो जेणेकरून ती हवा आता त्या सिलिका ब्रीदरमध्ये सिलिका जेल आहे त्यांच्या सिलिका जेलमध्ये जर हवा आतमध्ये गेली तर ट्रान्सफॉर्मरची जाणारी हवा ही कोरडीच जाते आतमध्ये हवा कोरडी होण्यासाठी ब्रीदरचा मुख्य उपयोग आहे म्हणजे ट्रान्सफॉर्मरला आपलं प्रोटेक्शन आहे रे त्यासाठी ब्रीदरचा खूप मोठा उपयोग होईल आणि पावसाळी दिवसात इतर दिवसात ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड किंवा शॉर्ट सर्किटमुळे ट्रान्सफॉर्मरचं ऑइल गरम होऊ शकतो प्रत्येक वेळी गरम झालेलं ऑइल थंड होण्यासाठी वापर केला जातो आणि हवा शुद्ध बाष्प रहित जावी यासाठी उपयोग होतो ब्रीदरचा आणि आतली सिलिका जल जर पिंक झाली असेल गुलाबी झाली असेल तर ती वेळच्या वेळी बदलून निळ्या रंगाची घालावी आतमध्ये जेणेकरून आपल्याला योग्य कार्य आपल्याला करून मिळून जाईल आता ह्या लहान ट्रान्सफॉर्मरला आपल्याकडे 63 केवी असल्यामुळे ह्याला बकोल्स रिले येत नाही तर ह्याच्यामध्ये 5 MVA जर ट्रान्सफॉर्मर असेल 33/11 केवीचा 5 MVA चा तर त्यासाठी बकोल्स रिले वापरला जातो आता ह्या ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी कमी असल्यामुळे बकोल्स रिले नाही आहे आणि त्याला एक साईडला एक नॉब दिसतो साईडला बघा एक साईडला तो नॉब आहे आपला 11 केवीचा ब्रेकर आहे ऑटोमॅटिक ब्रेकर आहे जर कोणतं वालं जरा मागू मागू 0 आता वर 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 एक मिनिट तर दाखवा हा हे बघा पिन सारखा हो बघा तो आपल्या ह्याला तो प्रोटेक्शन म्हणून काम करतो आपल्याला जर डिओ जर नाही उडाला तर ट्रान्सफॉर्मरला धोका होऊ नये यासाठी तो ब्रेकरची ऑटोमॅटिक ब्रेकर आहे थोडक्यात MCB प्रमाणे तर आतमध्ये सिस्टीम बसवलेली आहे त्याला तो ऑटोमॅटिक ट्रिप होणार आणि ट्रान्सफॉर्मर सेफ राहणार अजून काय सांगण्यासारख्या आणि याच्याबरोबर त्या ट्रान्सफॉर्मरला एकूण 14 अर्थिंग करावं लागतं या संपूर्ण सेटला या दृष्टीने उभी केल्यानंतर सर्किटला खाली अर्थिंग दिसतील तुम्हाला खाली अर्थिंग केलेली आहे त्या 14 अर्थिंग करावं लागतं टोटल हे बघा टोटल याच्यासाठी हे बघा हे अर्थिंग केलेलं आहे हे बघा हेच ना होय 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 हे बघा ते असे अर्थिंग 14 अर्थिंग म्हणतात ते मग मी दाखवते मला दिसतात तेवढे मी तुमका दाखवून घेते हे बघा असे असे हडे खडे असतील आता कराड बिराड किंवा तकडे पण तेवढं तुमका दाखवू भेटत नाही जेवढे दाखवू भेटते तेवढे मी दाखवते तुमका त्याच्यामध्ये LS लाइटिंग अरेस्टर LS 3 डिओ आपले ABC साठी 3 साठी 3 आणि ट्रान्सफॉर्मरचे न्यूट्रल त्याचे 2 आणि ट्रान्सफॉर्मर बॉडी त्याचे 2 टोटल म्हणजे तुम्हाला एवढे अर्थिंग करावं लागतात त्यावेळी आपलं प्रॉपर काम होतं यासाठी आता 11 किंवा लाईटनीमुळे घडघडण्यामुळे ट्रान्सफॉर्मर उडण्याची शक्यता असते त्याच्यासाठी
लाईटनिंग कनेक्शन फार गरजेचं असतो लाईनवर. हा त्याशिवाय आपलं आता ट्रान्सफॉर्मर बऱ्याच वेळा फेल होतात लाईटनिंगमुळे. चला आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी जरा जातो. तर हे बघा आम्ही आता आमच्या कॉलेजच्या तकडे चाललो आहोत मित्रांनो. जाऊया काय वर जाऊया. चला ट्रायल करून बघा. जर बंद होती सिस्टम आपली हा काय स्ट्रीट लाईट हा टायमर लावलेला असतं एक. हा लाईन फॉल्ट असल्यामुळे बंद होती ती चालू केली मी. हा तर आता ट्रायल करून बघा फक्त आपली स्ट्रीट लाईट. हे बघा तुमका स्ट्रीट लाईटचं दाखवतो. जरा प्रॉब्लेम येलेलो काहीतरी तो रिलेचं टायमरवर असतं. हे बघा इथं जरा दाखवा रिले वगैरे. हे बघा हे बघा हे बघा आत्ता बल्ब पेटले. हो बघा तर टायमरचा जरा इश्यू होतो व्हायचा. आता एक फक्त त्याच्यामध्ये जरा घड्याळ टाइम जर सेट करू लागतो परत. किती वाजले बघ घड्याळ? आता वाजले किती थांबा मोबाईल आहे. थांबा 1 मिनिट थांबा. 6 झाले. हे बघा असं याचं टायमर लावतो लागता. किती वेळाचा टायमर लावलेलो आता ह्यो? आता हे बंद कधी होतील लाईट टायमर? आतमध्ये जवळ करून बघ. 19 आतमध्ये गेले तेवढे हे 19 बाहेर गेले ते चालू. हा 19 20 21 22 23 24 2 4 5 6 5 सहा वाजता लाईट बंद सकाळी ना? सकाळी 6 वाजता लाईट बंद. बघा सकाळी 6 वाजता ही लाईट सकाळी बंद 6 होते. वाजता आतमध्ये जेवढे केले नॉब केलेले जेवढे हा तेवढे सगळे बंद मध्ये. हा परत संध्याकाळी परत जेव्हा 6:45 हा एक गाडी मागे म्हणजे 6:45 वाजता परत ऑन. हा परत ह्याप्रमाणे रुटीन चालू होत आहे. नॉब सेट केल्यानंतर परत नॉब वर सरकवायचं. हे बघा हो छोटासा बटन सेट ऑपरेट करायचं. करूचं लागतं. सेट करून परत एमसीबी ऑन करायचं. आपल्यासाठी आपलं मीटर ठरवलं असतं आपलं कन्झम्पशन कॅल्क्युलेट करण्यासाठी. हा बघा आणि ह्याचं बिल आपलं ग्रामपंचायत पे करतात. ग्रामपंचायत पेड करतात. हे सर एनर्जी मीटर आपलं लावलेलं आहे सर. बारा व्हायचा आधी पाऊस नाही येतो. मॅन्युअल ट्रायल केली तर ओके चालू आहे. हा मॅन्युअल ट्राय करून बघा. आता टाइम सेट झाल्यानंतर तो हा ऑन होतो. आधी बघा इथं मॅन्युअली त्यांनी करून बघल्याने आणि ह्यो टायमर लावलो हे ऑटोमॅटिक आहे गाड्या आता. 6:45 बरोबर स्टार्ट होतं ना. हा ग्रामपंचायत ग्रामपंचायत चराटा बिलो ग्रामपंचायत भरते काय आमका टेन्शन नाही. आता कॉलेज आली ना तकडे की नाही? तकडे काय नाही ना? तिकडे काय नाही. चालेल. हे बघा आमच्या कॉलेज आली रोड जाता बस. आणि काय पुढे काय पुढे काय नाही. तेवढे तर काकाने खूप महत्त्वाची माहिती दिली आणि माका नक्कीच त्याचा फायदा होतो. तुमका पण मित्रांनो फायदा होतो. मंडळी अशी तुमका अजून माहिती मी मिळवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. आणि सावंतवाडी सारख्या ठिकाणी नक्कीच चांगलं काम म्हणजे करतं. आणि आता तर लाईट म्हणजे रात्र जायतील या म्हणजे काळोख पडलं तर लवकरात लवकर कसा काम होईल तर त्यांनी आता लवकरात लवकर जाऊन एक डेळो पण मारल्याने थोडा काम बंद केलं आहे इथलं काम आणि लाईट बंद झालेली. तर त्यांनी पटकन केल्याने आणि आता लाईट वगैरे चालू केल्याने कारण वायरमन असल्यामुळे कसा आता पावसाचे दिवस होते त्यांना म्हणजे खूप त्रास असतात. देव पडता अडे काय होता गाजता फ्यूज उडतात. लोकांचे सारखे सारखे यांका फोन असतले यांका गाडी चालवतले फोन उचलतले नक्की करतले काय माणूस काम कधी करतलो. तर एकच आणि तुम्ही किती जण आता इथं पावसाच्या टायमिंगला किती जण असतात तुमच्यासोबत? सध्या मी एकटाच. बघा एवढ्या ठिकाणी एवढ्या सावंतवाडी ठिकाणी एकटेच असत आणि एवढे कसं काय करतले मॅनेज तुम्हीच विचार करा मंडळी. चला खूप महत्त्वाची माहिती सांगल्यानी या माका. तर चला काका. ओके आता तुमचा एरिया कुठला खाली हायवे पासून ऐकून खालच्या हवे बस. तुम्ही इथले प्रॉपर राहिले जा गाव खायचं तुमचं कोलगावातले. काका हे कोलगावातले सर माका तेवढं माहीत नाही कारण मी कुठं आलो तकडेच असल्यामुळे नवीनच आहे सर. मी हय राहतोय ते आता मी पोचलो आहे आमच्या रूमच्यात आहे पैसरच राहता आम्ही.
GTD जरा आज विचारला नाही आमका तर सांगायला इन्सुलेटर वगैरे सांगितलेलं आणि हे आपलं अजून काय पोलचं सांगितलेलं नाही आज आणि जरा कंडक्टर आहे ना हे इलेक्ट्रिकल ना हे इलेक्ट्रिकल आले हो तर इलेक्ट्रिकल असल्यामुळे जरा माहिती घेता चालत ना चला मस्त वाटला भेटा थँक्यू चला व्हिडिओ तर हे बघा हे आमची मालकीण असत मेन इथले ज्येष्ठ नागरिक हे बघा आम्ही ज्यांच्याकडे राहतो हे इथलं आणि इथं आम्ही वरती याच्यावर राहतो आणि हे खालती राहतात जेवण वगैरे इथंच हा हॉटेल टाईप केलेलं हा पूर्ण आणि आमच्या याचं हॉस्टेलचं नाव बॉईज हॉस्टेल स्वप्न साकार बरोबर ना चालत तर चला मग जाते आता माका थोडा अभ्यास करूचा हा चला बाकीचे काय गेले ते